someone we आता जर तुम्ही प्रीमियम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, हाऊ डू क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आहे ते तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपण जे PNG दिलेत ॲपचे ते इथून सिलेक्ट करायचे सर्व PNGतून। त्याशिवाय इथून सिलेक्ट करून घेऊया आपण जे पण आहेत त्या, आणि इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पुढे त्यावरती क्लिक करून 2 बटनने सेट करायचं आहे। त्याच्यानंतर इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट मॉड्यूलचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे आपल्या जिथं आपली पहिली बीट चेंज होते तिथपर्यंत न्यायचं अशा प्रकारे, इथे ही बीट चेंज होते अशा प्रकारे, ठीक आहे। इथून बघू शकाल की अशा प्रकारे इथून बीट चेंज होते, तर इथून इथपर्यंत नेऊया हा। त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून आहे ना आपल्या सिम्पली हे जे PNG इथून अशा प्रकारे कमी करायचे। पहिली बीट अशा प्रकारे, दुसऱ्या बीटला आहे, तिसऱ्या बीटला तिसरं PNG, चौथ्या बीटला चौथं PNG इथून अशा कट कमी करत बीटनुसार ॲड करत शेवटपर्यंत आणायचं आहे। तिथून परफेक्ट इथून करून घेतल्यानंतर पहिले एन्जॉय द्यायचं आहे। इथं मग ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पहिली जी बीट आहे तिथून ह्या बीट मॉडवरती क्लिक करून त्या स्प्लिट करायचं पहिलं ऑप्शन वरती क्लिक करून। त्याच्यानंतर हा जो पहिला भाग होईल त्या व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे। रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून जे आपण PNG ते इथून ॲड करायचं आहे, दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारे। तर आता हे सर्व फोटो आहे ते म्हणजे हे जे आपले ॲपचे लोक आहेत ते आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेऊया। तुम्ही पण घ्या लगेच। इथून पाहू शकाल की सर्व आपण इथून बीटनुसार इथून ॲड करून घेतले। त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे। हा जो ब्लान्स माउस इफेक्ट आहे यामध्ये तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करायची, जी लेंथ असते संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, क्रॉस ओपनचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला कॉम्बोमधला 3D कार 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला आहे ना 3D कार 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला 3D कार 3चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला 3D कार्ड 4चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या ह्या पुढं आपल्या कॉम्बोमधला 3D कार्ड 5चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला 3D कार्ड 6चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर पहिले इन्व्हिट यायचे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथे सिम्पली 3 सेकंद थोडं पुढं यायचं आहे। त्यानंतर आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला ना प्रोच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे। चेस इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल बाय डिफॉल्ट ठेवायची। त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंद इथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला आहे ना रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल निगेटिव्ह स्प्लिटचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे 4 नंबरला येतं त्यावरती क्लिक करायचं, ऑल व्हिडिओचा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ आहे तिथं क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।